महायुतीचे मित्रपक्ष नाराज असल्याची चर्चा। जागा वाटपाच्या चर्चेत मित्रपक्षांना विचारलंही जात नाही। महायुतीमध्ये 3 मोठे पक्ष असल्याने जागा मिळवण्यामध्ये रस्सीखेच। महायुतीचे जागा वाटप लवकरच ठरेल। जागा वाटपात सगळ्यांचा सन्मान राखला जावा यासाठी प्रयत्न। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। आमदार विजय शिवतारेंवर अजित पवारांनी बोलणं टाळलं। शिवतारेंबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल, आपण बोलणार नाही, अजित पवार यांची प्रतिक्रिया। निलेश लंकेंच्या पक्ष सोडण्याच्या चर्चेत काहीही तथ्य नाही, ही चर्चा केवळ माध्यमांमध्ये, अजित पवार यांची माहिती। भाजपच्या लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता। केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत महाराष्ट्रातल्या 25 जागांवर चर्चा। आशिष शेलार, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडेंच्या नावाची चर्चा। आज घोषणेची शक्यता। 150 पेक्षा जास्त जागा भाजपला मिळणार नाहीत। पराभव दिसत असल्यानं भाजपकडून फोडाफोडीचं राजकारण सुरू। नाना पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल। महाराष्ट्रातील एकूण 506 प्रकल्पांचं पंतप्रधान मोदींकडून उद्घाटन। जवळपास 1300 कोटींहून अधिकच्या प्रकल्पांचं ऑनलाईन उद्घाटन। वर्धा बल्लारशा 3ऱ्या रेल्वे लाईनचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण। या मार्गिकेमुळे मालवाहतुकीचा लोड कमी होण्यास मदत होणार। जालन्यातील 182 हेक्टरवरती उभारण्यात येणाऱ्या मल्टीमॉडेल लॉजिस्टिक पार्कच्या पहिल्या फेजचं देखील मोदींच्या हस्ते लोकार्पण। नितीन गडकरींची कार्यक्रमाला उपस्थिती। देशाला आर्थिक महासत्तेकडे नेण्याचा मोदींचा प्रयत्न। मोदींच्या नेतृत्वात देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मोदींच्या कामाचं कौतुक। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपले चांगले संबंध, मात्र त्यांची धोरणं आपल्याला पटत नाहीत, शरद पवारांचं वक्तव्य। मुंबई मेट्रो 1 मधील रिलायन्स इन्फ्राचा 74% वाटा। MMRDA 4000 कोटींना विकत घेणार। राज्य मंत्रिमंडळाची बायआउटला मंजुरी। मुंबईतील भुयारी मेट्रोच्या पहिल्या टप्प्याची चाचणी लांबली। आचारसंहितेआधी उद्घाटनाची शक्यता मावळली। महाराष्ट्रातून आणखी 3 वंदे भारत ट्रेन्स मुंबई अहमदाबाद, पुणे बडोदा आणि पुणे सिकंदराबाद या मार्गांवर धावणार। मुंबईतील कोस्टल रोड आजपासून जनतेसाठी खुला। शनिवारी आणि रविवारी मार्गिका वाहतुकीसाठी बंद असेल। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज महाराष्ट्रातल्या नंदुरबारमध्ये प्रवेश करणार, तर मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये समारोप होणार। संजय राऊत नाशिकमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार। शरद पवार यांच्यासह संजय राऊत राहुल गांधींच्या चांदवडमधल्या सभेमध्ये सहभागी होणार। नंदुरबारमध्ये भारत जोडोच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांची पत्रकार परिषद। काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी चेन्निथलांसह काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते उपस्थित राहणार। काँग्रेस उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर होणार। राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, आसाम आणि दीव दमन या राज्यांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता। आजपासून आदिवासी बांधवांच्या होळी सणाला सुरुवात। नंदुरबारमध्ये राहुल गांधींच्या हस्ते होळी पेटवली जाणार। उद्धव ठाकरे आज यवतमाळ दौऱ्यावर। उद्धव ठाकरेंचा यवतमाळच्या राळेगाव आणि पुसदमध्ये जनसंवाद मेळावा। यवतमाळच्या राळेगावातच उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार। सभेसाठी शिवसैनिकांकडून जय्यत तयारी। शहरातील गांधी लेआउट मैदानामध्ये दुपारी 12 वाजता सभा होणार। वेळकाढूपणामुळे महाविकास आघाडीचा जागावाटप रखडलं। प्रकाश आंबेडकरांचा आरोप। आपापसातील वाद सोडवा, मगच चर्चा करा, प्रकाश आंबेडकरांचं महाविकास आघाडीतल्या 3ही पक्षांना आवाहन। संजय राऊत माध्यमांसमोर खोटं बोलतात। पत्रकार परिषद घेत प्रकाश आंबेडकर यांचा संजय राऊतांवर थेट आरोप। नवनीत राणा सगळ्यात मोठ्या फ्रॉड, त्यांनी जेलमध्ये जाण्याची तयारी करावी। बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणी प्रकाश आंबेडकरांचा नवनीत राणांवर हल्लाबोल। संजय राऊत आजपासून 3 दिवसांच्या नाशिक जिल्हा दौऱ्यावर। उमेदवारांची चाचपणी करणार। लोकसभेच्या कोणत्याही जागेची मागणी केली जाणार नाही, मात्र विधानसभेला सन्मानजनक जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत। सांगलीमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाच्या मेळाव्यामध्ये आमदार विनय कोरे यांनी भूमिका स्पष्ट केली। हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे बंधू संजय पाटील यड्रावकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता। मनसे नेते वसंत मोरेंची सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल। मर्यादेबाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस शांत होतो, या आशयाची पोस्ट।
यशवंतराव चव्हाणांची आज 111वी जयंती. कराडमधल्या प्रीती संगमावर अजित पवारांकडून यशवंतराव चव्हाणांना आदरांजली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.